नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाठीमागे 2-4 दिवस व्हिडिओ टाकण्यामध्ये नाही आले. शेतीमध्ये काम चालू होतं. बघू शकता तुरीमध्ये सध्या पाणी चालू आहे आपल्या, त्याच्यामुळं टाईमच भेटला नाही मित्रांनो. आता हा थोडा असा लॉंग व्हिडिओ 2 मिनिटाचा बनवत आहे मी. पाठीमागे आपली तूर बघू शकताय कशी आली, 1 नंबर तूर आली मित्रांनो. याच शेतामध्ये सोयाबीन पण होती आणि आता तूर केलेली बघू शकताय. पाठीमागे तुम्ही तूर कशी आली, 1 नंबर तूर आली मित्रांनो. तिच्यावरती पाणी चालू आहे मित्रांनो. लाईटचा दिवसाचा गॅप असल्यामुळे मित्रांनो पाणी दिवसा देणं चालू आहे. आता लाईटचा गॅप चेंज झाल्यानंतर ती संध्याकाळी येते नंतर, त्याच्यामुळं आता दिवसाच्या गॅपमध्ये ते व्हिडिओ बनायला काही टाईमच भेटला नाही मित्रांनो. त्याच्यामुळं हा छोटासा एक आपल्या तुरीमधला एक व्हिडिओ बनवत आहे. बघू शकताय पाठीमागं मस्तपैकी तूर आलेली बघा. पाणी देण्यासाठी मित्रांनो लवकरच यावं लागते. सकाळी एवढी थंडी पडलेली असते ना, आता गारवा तर माहितीच आहे किती गारवा पडायला लागला. एकदम गारव्यामध्ये यावं लागतंय, पाणी द्यायला लागतंय. कारण की गॅप असल्यामुळे पाणी नाही दिलं तर मग शेताचे पिकाचं नुकसान होईल ना आपल्या. पाणीचं पिकं आता जोमामध्ये ना शेंगा भरतील, शेंगाला पाणीच लागते. आता मेन पाणीच पाहिजे त्याला. बघा कशा झाल्या शेंगा निबर मस्तपैकी, आणि त्याला पाणी नाही दिलं मग कशा त्या पकणारच आपल्या शेंगा. तुरीचं उत्पन्न पण बरोबर नाही येणार ना, त्याच्यामुळं आपण सकाळी गारव्यात येतो मस्तपैकी 8 वाजता आणि पाणी चालू आहे मित्रांनो. तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ आवडल्यास आपली तूर पण बघा पाठीमागं तुम्ही, एकदम नंबर 1 आलेली तूर कशी वाटते कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ जर आवडल्यास ना मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच करा मित्रांनो. सपोर्ट करा, तुमचा सपोर्ट मागतोय मी. एका शेतकऱ्याला सपोर्ट केला तर शेतकऱ्याला सपोर्ट केला पाहिजे हो. महाराष्ट्राची जनता एवढी दयावान आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करायला काय होतं मित्रांनो. सपोर्ट करा ना तुम्ही पण. माझी इच्छा आहे तेवढी की सपोर्ट करता ना तुम्ही. हे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कळवा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शेतकरी.